हाताळण्यासाठी गोलंदाज प्रवीण गौंड. पहिला चेंडू आपण पाहतो या टायमिंग झालाय, चेंडू हवेमध्ये आहे, शतरक्षक आलाय तिकडे आणि बघा चांगलं जजमेंट झालंय. पहिल्या बॉलवर फलंदाज बाद होतोय, तो म्हणजे विशाल लाखात. इथे फलंदाज बाद झालेला आहे. आपण पाहतो या बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झालेले आहेत. प्रवीण आता हॅट्रिक वरती आलाय, प्रवीण गौंड. इथे आपण पाहतो या 6वी हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पूर्ण झालेली आहे. पवन याची खेळी इथे संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. तीन चेंडूवरती 3 फलंदाज बाद इथे केलेले आहेत आणि आपण पाहतोय 6वा हा गोलंदाज ठरतोय ज्याने विकेट हॅट्रिक इथे पूर्ण केलेली आहे. इथे आपण पाहतो या वेगवान चेंडूची हाताळणी इथे झालेली आहे. हा चेंडू इथे आता डॉट येताना दिसतोय, डॉट बॉलची सांगता झालेली आहे. काय जबरदस्त बॉलिंग होताना दिसते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण गौंड या गोलंदाजाकडून इथे खोलवट्यामध्ये चेंडू टाकला गेला. शतरक्षक आहे तिकडे, चांगलं शतरक्षण झालंय बघा. फेकी जर झाली असती कदाचित विकेट मिळाली असती, मात्र प्रवीणने थांबवले तिकडे. जास्त रिस्क घेतली जात नाहीये. एक सिंगल धाव इथे दिली जाते. या सिंगल धावेने आता धावफलकाला सुरुवात ही झालेली आहे. श्री गणेश झालेली आहे या एका धावेने. ऑन साईडला फटका केला गेला. गॅप शोधण्याचा प्रयत्न बॅटरचा यशस्वी होतोय. चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता एक खणखणीत चौकार येतोय. ते आपण पाहतोय स्टॅमिंग फटका झालेला आहे. शतरक्षक आलाय तिकडे प्रवीण. बघा खूप चांगलं शतरक्षण, खूप चांगला झैल तिकडे कंप्लीट केला गेला. इथे फलंदाज बाद होताना दिसतोय. आणखीन एक फलंदाज बाद झालाय.
चला जे संघ क्वालिफाय झालेले आहेत सुपर 4 मध्ये त्यांनी आपली उपस्थिती लवकरात लवकर नोंदवायची आहे. आपण पाहतोय आता चिठ्ठ्यांचा ड्रॉ होईल. चला नागली टीम आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. तसेच जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा आपला कॅप्टन देखील पाठवून द्या. अवलेस आपण पाहतो या वेगवान चेंडूची हाताळणी. चेंडू येतो या डॉट. चांगली कामगिरी ते बॉलर्स करताना दिसत आहेत आपल्याला. नितीन दळवी हा गोलंदाज आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती खूप चांगली बॉलिंग त्याच्याकडनं देखील पाहायला मिळाले. पहिले षटक प्रवीणने हाताळलं, 5 धावा खर्च केल्या. या षटकात आपण पाहतो या 2 चेंडू टाकून झालेत, कुठल्या प्रकारे धाव खर्च केलेली नाही आहे. इथे आणखीन एक चांगला चेंडू ब्लॉकरमध्ये चेंडूला टाकलं गेलं होतं. इथे आपण पाहतो या बाईच्या स्वरूपात एक धाव येताना दिसते. बघा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही आहे, तिकडे रिस्क घेतली जात नाही आहे कारण भरपूर विकेट्स इथे डाऊन झाल्यात. आणि आपण पाहतो या एक सिंगल धाव आलेल्या बाईच्या स्वरूपात. धावसंख्या आता आपण पाहतो या 6 या आकड्यावरती. 6 रन्स, 6 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे आपण पाहतो या फुलटॉय चेंडू आणि या फुलटॉय चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला गेला. चेंडू जातोय सरळ 6 धावांकरता. पिक शॉट, षटकार. हा षटकाराला या षटकारानं धावसंख्या 12 या आकड्यावरती. इथे आपण पाहतो या आणखीन एक डॉट बॉल इथे येताना दिसतोय. चांगली बॉलिंग केली जातोय. आपण पाहतो या यष्टरक्षक अगदी यष्टांच्या जवळ आहे, त्याचा थोडासा प्रेशर इथे बिल्ड होताना दिसतोय आपल्याला बॅटरवरती. इथे स्लॉटमध्ये चेंडू होता, चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक आहे तिकडे प्रवीण, मात्र त्याच्याकडे संधी नाही आहे. शेवटच्या बॉलवरती देखील षटकार आलाय आणि एक सन्मानजनक स्कोर हा धावफलकावरती लागला गेला. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 18 धावा. 19 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय.
तर दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. आपण पाहतोय 19 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. इथे पाहतो आपण ऑन साईडला फटका ते केला गेला. क्षेत्ररक्षक वेगाने तिकडे पोहोचतोय देखील. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली गेली. एक सिंगल धाव पहिल्या बॉलवरती आलेली आहे. आपण पाहतोय 19 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. 19 धावा आपण पाहतोय धावफलकावरती बडवायच्या आहेत मॅच जिंकण्याकरता. इथे आपण पाहतोय नो बॉल घोषित केला इथे पंचांनी. फेमर चेंडू हाताळलाय गोलंदाजचा विशाल याने. 1+1 अशा 2 धावा या धावफलकावरती नोंदवल्या जातील. या 2 धावेने धावसंख्या आता 3 या आकड्यावरती 3 रन्स. 3 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत आणि पुढचा चेंडू हा फ्रीड असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी इथे आता प्राप्त झाल्या प्रवीण या बॅटरकडे. इथे आता इनफिल्डच्या वरून हा फटका ते खेळला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू वेगाने बाउंड्रीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचतोय. क्षेत्ररक्षक चेंडूला उचलेल, फेकेल. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी ही प्राप्त झाली होती. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता आपण पाहतोय 19 धावांचा पाठलाग करत असताना 5 या आकड्यावरती 5 रन्स. 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॉल टाकून झाले त्या षटकातील फक्त 2. अजूनही मॅच जिंकण्याकरता 14 धावींची आवश्यकता असणार आहे. 14 धावा इकडनं बनवायच्या आहेत. आपण पाहतोय शेवटच्या ओव्हरमध्ये 2 बिग हिट आले होते, 2 मोठे फटके आले होते. तेच कारण एक चांगला स्कोर हा धावफलकावरती लागला गेला गवलीपडा टीमचा. इथे आता मिसटायमिंग झालेला आहे. चेंडू हवेमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षक आले तिकडे, मात्र जज करतायत. चेंडू त्यांच्या डोक्याच्या वर निघून जातोय. सरळला 6 धावांकरता षटकार. तुंगार फाट्यावर भेट भेट ग सवे. तुंगार फाट्यावर भेट. तुंगार फाट्यावर भेट भेट ग सवे. तुंगार फाट्यावर भेट. तिथंच करीन मी वेट वेट ग सवे. तिथंच करीन मी वेट. घालूया आता मी शेट शेट ग सवे. घालूया आता मी शेट. थँक्यू डीजे. अकरा धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजून मॅच जिंकण्याकरता 8 धावींची आवश्यकता आहे. इथे पाहतोय ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू टाकला गेला. यावेळेस आपण पाहतोय परफेक्ट चेंडूची इथे हाताळणी झालेली आहे. एक डॉट बॉल इथे त्यांना दिसतो. या षटकातील बॉल टाकून झालेले आहेत 4. अजूनही आपण पाहतोय 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूनंतर चिट्ट्यांचा ड्रॉ हा केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. ते आता आपण पाहतोय ऑन साईडला एक मोठा फटका येताना दिसतोय. प्रवीण कोणच्या बॅटमधून चेंडू सरळ निघून जातोय. 6 धावांकरता एक बिग शॉट षटकार. अरे आमच्या बायांन छंद घेतला रे. आमच्या बायांन छंद घेतला. थँक्यू डीजे. धावसंख्या आता झालेली आहे ती म्हणजे
17 धावा. आता मॅच जिंकण्याकरता फक्त 2 धावेंची आवश्यकता आहे. 7 चेंडूमध्ये या 2 धावा मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील. इथे आता पाहतोय आपण ऑन साईडला फटका खेचला गेलाय. या षटकाराने मॅच फिनिश करतोय प्रवीण खून. काय जबरदस्त कामगिरी. बॉलिंगमध्ये देखील चांगली कामगिरी राहिली होती, बॅटिंगमध्ये देखील चांगली कामगिरी राहिलेली आहे प्रवीण खून याची. आणि प्रवीण खून या ड्रॉ करतोय. चिठ्ठ्यांचा ड्रॉ हा केला जाईल. विशाल यांच्या शुभ हस्ते हा चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जातोय. 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. एक चिठ्ठी जी राहील त्या संघाला बाय दिला जाईल, लक्षात घ्या. चला पाहूया कुठल्या संघाला बाय मिळते, कुठल्या संघाला मॅच खेळावी लागते. इथे आपण पाहतोय विजय संघ आणि एकविरा स्पोर्ट्स नागले असा मॅच आणि जय बजरंग स्पोर्ट्स पालनपाडा या संघाला इथे बाय मिळालेली आहे. कॅप्टन या लगेच टॉस केला जाईल. आपण पाहतोय चिठ्ठ्यांचा ड्रॉ झाला आणि आपण पाहतोय पालनपाडा संघाला इथे बाय मिळालेली आहे. जय बजरंग स्पोर्ट्स पालनपाडा संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय आणि ते लगेच टॉस देखील केला जाईल. मॅन ऑफ द मॅचचं मेडल देखील दिलं जाईल प्रवीण गोंड याला. काय जबरदस्त कामगिरी प्रवीण गोंड या फलंदाजी राहिलेली आहे. अष्टपैलू खेळ त्याने या स्पर्धेमध्ये केला आहे. तर प्रवीण गोंड मॅन ऑफ द मॅच.